समोर झालेली देवपूजा. तर यातलं पाणी कोणी कोणी पिलंय किंवा पिताय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर हे आमच्याकडे आखाजाला पूजलं जातं. याला केळी म्हणतात. छान लागतं, चवदार पाणी लागतं. इथं झालेली देवपूजा. चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ. सोमबाईचं चालू किचनमध्ये स्वयंपाक. आज आहे सोमवार. छान वरण भात, मेथीची भाजी, पोळ्या. तर चला आता मुलांची शाळा चालू होती आहे आणि आम्ही चारेधाम यात्रा करून आलेलो आहे. अजून थोडीशी तब्येत इकडं तिकडंच आहे. थोडंसं खोकला अजून येतोच आहे. थोडा कप आहे. आराध्याचं स्कूल बॅग. चला छान अशी रेसिपी म्हटलं शेअर करू. तर मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहे. तर आता छान असं आपलं टिफिन सिरीज चालू होती. त्यातला आज पहिली रेसिपी पण गोड करणार आहे. चला पौष्टिक असे छान फुटाण्याचे लाडू किंवा कोणी कोणी चणे म्हणतात. चणे बऱ्यापैकी म्हणतात पण आमच्याकडं नाशिक भागात फुटाणेच म्हणतो. चला छान फुटाण्याचे पौष्टिक असे लाडू. चला आता किचनमध्ये सोनबाईचं चालू आहे स्वयंपाक. छान वरण भात, मेथीची भाजी आणि आपल्याला बनवायचे छान असे लाडू. भाजी दिली फोडणीला. चला आपण आलेलो आहे किचनमध्ये. सोनबाईचं झालेलं आहे स्वयंपाक. स्वयंपाकात आहे आज आहे सोमवार. छान इथं वरण आहे तुरीचं. गरमागरम पोळ्या आणि इथे छान भात. आणि सोनबाईने वरती मेथीची भाजी तोंडी लावायला. संध्याकाळचे वाजलेले 7:30. चला आज आराध्याच्या टिफिनसाठी किंवा मुलांना पौष्टिक असे लाडू बनवायचे. तर इथे घेतले मी 1 वाटी चणे. म्हणा कुठं कुठं याला चणे म्हणतात, आमच्याकडे फुटाणेच म्हणतो आम्ही. तर हे 2-3 प्रकारचे मिळतात. एक पिवळे असतात, ते छोटे असतात जास्त. हे काळे. तर चला छान फुटाण्याचे लाडू. 1 वाटी फुटाणे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे. इथं हे गूळ, इथं वेलची पूड आहे. तर मी हे महिन्याच्या किराण्यात आणले का असे दळून ठेवते साखरेमध्ये. साखर आणि हिरवी वेलची दळून ठेवायची. इथं थोडे काजू बदाम आहे आणि आपल्याला लागणार आहे 2 चमचे गावठी तूप. चला आता आधी मिक्सरला हे दळून घेते मी. सेकंद चला मिक्सरला दळून घेऊ. इथं पोहे खायचे 2 चमचे मी गावठी तूप घेतलेलं आहे. यात आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे. इथं काजू बदाम मी थोडे कुटून घेते वाटीमध्येच. इथं काजू बदाम आधी थोडे फ्राय करून मग यात आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे. इथं गूळ टाकून घेते मी. गुळाचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. आधी काजू बदाम थोडे तळून घेतले. चला इथं आपण फुटाण्याचा कूट टाकून घ्यायचा. चला इथं थोडंसं मला वाटतंय गूळ टाकू. इथं 1 चमचा मी वेलची पूड टाकून घेतली आहे. इथं परत 1 चमचा मी तूप घेतलं आहे पोहे खायचं. वेलची पूड आणि ते छान मिक्स करून घ्यायचं. आणि लाडूला आपलं हे तयार झालेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. इथं आपलं आता हे मिश्रण लाडूला रेडी आहे. चला छान झालं. आता मिश्रण आपलं लाडू बांधून घेऊ. अरे मी बोलायचं आहे का त्याच्यात? चला लाडू खाऊ गोड गोड. हां छान. आता तिथंच चला काढून घेऊ. चला असे छोटे छोटे लाडू करून घ्यायचं.
थोडं जाडसरच राहू द्यायचं, छान लागतं दाताखाली आले का फुटाने. जास्त पावडरचं मग थोडे चिकट वाटत आहे लाडू. मी थोडं जाडसरच राहू दिलं आहे. एक जीव करून घ्यायचं. आणि वाटलं तर तुम्हाला तूप जास्त खाणारे असतील घरात तर अजून तूप टाका. मी इथं 3 पोहे खायचे 3 चमचे पोह्यांचा चमचे वापर केला आहे पोह्यांचा. तसे छान गोळे करून आणि थोडं कोमट असल्यावरच करायचे आणि छोटे छोटेच करायचे लाडू. जास्त आपण रव्याचे वगैरे करतो तसे नाही करायचे. थोडा दाबून करायचं. बघा छान झाले लाडू. थोडे टरखलं राहून द्यायचे फुटाण्याचे, पौष्टिक असतं टरखलं. भरपूर ठिकाणी शेंगदाण्याचे सुद्धा टरखलं काढल्या जात नाही. बघा असं छान झाला गोल गरगरी. तर याच पद्धतीने आता लाडू करून घेते मी. याच पद्धतीने आता करू लाडू. तर चला इथं झालेले लाडू एक तोडून दाखवते. तर बघा किती छान झाले आणि नक्की करून बघा मुलांसाठी. खूप छान लाडू होता ते आणि पौष्टिक आहे. तर इथं तुम्ही भरपूर ड्रायफ्रूट्स टाकू शकता, पण मी काजू बदामाचाच वापर केला आणि तूप पण कमीच वापरलं. तर हे लाडू तुम्ही तेलात पण करू शकता. तर चला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा.